Hello student, how are you? जरा तब्येत नरम नरम है मित्रा हो. तब्येत जरा नरम नरम आहे, घसा दुखतो म्हणून दिवसाड मी हे मॅथ आणि इंग्लिशचे टाकतो. क्वेश्चन पेपर मधलेच टाकतो मित्र, तुम्ही स्टडी करा व्यवस्थित. हा पण क्वेश्चन पेपर मधला आहे. ही हॅड प्रॅक्टिस्ड द एक्झरसाइज hours together. ही हॅड प्रॅक्टिस्ड. हॅडच्या पुढं काय आलं? क्रियापदाचं तिसरं रूप आलं का? पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. ही हॅड पण आलं. म्हणजे ही हॅड प्रॅक्टिस्ड द एक्झरसाइज आवर टुगेदर. म्हणजेच इथं कोणता टेन्स झाला? पास्ट परफेक्ट टेन्स झाला मित्र हो. हॅड आणि प्रॅक्टिस म्हणजे पास्ट टेन्स कोणता झाला? पास्ट परफेक्ट टेन्स. TNSE टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स. बरोबर की नाही? इथं फक्त 10 होते. ओके, थोडे चूक होणार. शेअर करा मित्र हो, लाईक करा आणि नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा. बघा, देर वॉज अन अननोन सायटिक कनेक्शन. माहिती नसलेला काय? मग अननोनचा वेगळा शब्द काय होईल? नॉट नोन. म्हणजे अननोनचं नॉट नोन. मग काय होईल? देर वॉज नॉट नोन सायटिक कनेक्शन असं वाक्य होईल. बरोबर. पुढचे बघा, आय थिंक यू आर रॉंग. आय थिंक यू आर रॉंग. रॉंगच्या अपोजिट माहिती आहे तुम्हाला ना? करेक्ट किंवा राईट. आय थिंक यू आर रॉंग. मग याचं डोंट लिहायचं, डोंटचा यूज करायचा. डोंटचा यूज केला तर काय होईल? आय डोंट थिंक. आय डोंटचा यूज करायचा. आय डोंट थिंक यू आर राईट किंवा यू आर करेक्ट. आय डोंट थिंक यू आर राईट और यू आर करेक्ट. म्हणजे दोन्हीतून एक लिहायचं, दोन्ही नका लिहू परीक्षेत. आणि डोंटचा उपयोग आय थिंक यू आर रॉंग. तर मग यूजचा डोंट करायचा तर काय होईल? आय डोंट थिंक यू आर राईट किंवा यू आर करेक्ट. आता बघा खाली, वी ऑल नो दिस एक्सेप्ट यू. वी ऑल नो एक्सेप्ट यू. तुझ्याशिवाय सगळ्यांना माहिती. वी ऑल नो एक्सेप्ट यू. तुझ्याशिवाय सर्वांना माहिती. वी ऑल नो दिस एक्सेप्ट यू. मग काय होईल? डोंट. यूज डोंट और ओनली. और ओनली नाही, ओनली यू डोंट नो दिस. ओनली यू डोंट नो दिस. कळलं की नाही? सगळ्यांना माहिती आहे एक्सेप्ट यू. वी ऑल नो एक्सेप्ट यू. तुझ्याशिवाय सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ओनली यू डोंट नो. ओनली यू डोंट नो. बघा, ओनली नाही, फक्त तुलाच माहिती नाही, एकालाच माहिती नाही ना. ओनली यू डोंट नो. साधे. म्हणजे अशा प्रकारचे 2, 2, 4, 5, 6, 7 मार्काचं दिले क्वेश्चन पेपर मधले. मित्र लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र हो. दिवसाड आहे मित्र, घसा बसलाय माझा, त्यामुळे थोडं तब्येत नरम